आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। साहेब आडोशाला काय करताय? वडूज पंचक्रोशीतील आरटीओ वाहनाची दहशत। खेडापाड्यात जिथे लालपरी तांत्रिक अडचणीमुळे पोहोचत नाही तिथे वडाप वाहतूक एसटी दरातच प्रवाशांना सुविधा देत असतात। या वडाप जीपवर स्वतंत्र 3 कुटुंबांचा चरितार्थ सुरू असतो। यामध्ये मालक, चालक आणि मिस्त्री यांचा उदरनिर्वाह सुरू असून पेट्रोल पंप, ऑटोमोबाईल दुकाने, पंक्चर दुकानदारी यांचाही संसार बहुतांश या वडाप व्यवसायावरच अवलंबून राहिलेला आहे। यापूर्वी राज्यात एसटीचा संप सुरू असतानाच याच जीप चालक मालक संघटनेनं विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली होती। या घटनेचं स्मरण तत्कालीन विद्यार्थी व शिक्षण संस्थेला आजही आहे। मात्र शासन दरबारी उपेक्षित राहिल्यानं वडाप वाहनतळावरच गाडीत बसलेल्या आरटीओनं साहेब आडोशाला काय करता असा संदिग्ध प्रश्न येणारे जाणारे विचारत होते। शासन एसटी प्रवाशांसाठी विविध आकर्षक सवलती दिल्यानं या वडाप व्यवसायाचे 3 वाजले आहेत। वास्तविक पाहता या प्रामाणिक व्यवसाय असून अनेक प्रवाशांना हाच प्रवास सुखकर व खात्रीशीर वाटतो। सुरक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता काही तरुण या व्यवसायाकडे आकर्षित झाले। लाखो रुपये खर्च काढून पगारी चालक ठेवून हा व्यवसाय इनामे इतबारे सुरू आहे। काही लाडक्या बहिणीवर वृद्ध महिला सुद्धा या वडापनं दैनंदिन प्रवास एसटीच्या सवलतीत करतात, कारण या व्यवसाय बंधूंनी जनसामान्यांच्या मनात स्वतःची प्रतिमा पारदर्शक ठेवल्यानं खेड्यातील प्रवाशांचा ओढा इकडे जास्त आहे। परंतु पोलिसांचा हप्ता आणि आरटीओची मंथलीमुळे हा व्यवसाय आता जिल्ह्यात अडचणीत आला आहे। त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून न परवडणाऱ्या शेतीत उत्पन्न पिकवण्याचा सरळ मार्ग या लोकांनी ठरला आहे। ज्यांना पर्यायच नाही व शेती नाही असे काही बेरोजगार युवक हा व्यवसाय करताना आढळून येतात। एसटीच्या वेळापत्रकानुसार धावणारे वडाप चालक सर्वश्रुत आहेत, त्यामुळे शासनाला त्यांना कोणत्या तरी योजनेत सामावून घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। प्रामाणिक व गुण्या गोविंदानं सुरू असलेल्या व्यवसायाला खोडा घालण्याचं काम संबंधित प्रशासन करत असल्याच्या चर्चेला शहरात उधाण आलेलं आहे। तिकडे राजरोसपणे शरीराला घातक अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून आणि लांब पल्ल्याच्या अनधिकृत सुरू असलेल्या लक्झरी गाड्या यांच्याकडे पोलीस प्रशासन, आरटीओ विभाग गांधारीच्या भूमिकेत दिसून येत आहेत। तर ज्या परिसरात नेहमी वडाप जीप उभे असतात त्याच ठिकाणी आरटीओची गाडी दहशत निर्माण करत आहे। म्हणून शहरातील सुज्ञ नागरिक साहेब आडोशाला काय करताय असं विचारताना आढळून येत आहे। यापूर्वी राज्यात एसटीचा संप सुरू असतानाच याच जीप चालक मालक संघटनेनं विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली होती। त्या घटनेचं स्मरण तत्कालीन विद्यार्थी व शिक्षण संस्थेला आजही असून तत्कालीन विद्यार्थी नेहमीच येता जाता त्यांच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करतात। इतर वाहनांकडेही लक्ष अपेक्षित। विनापरवाना रिक्षा, रेप्लिकर नसलेली वाहने, फॅन्सी नंबर प्लेट, आवाजवी रिक्षा दर आदी समस्यांनी प्रवासी व नागरिक हैराण असताना वडूजमध्ये वाहनतळावरच तळ ठोकून साहेबांनी काय साध्य केले याची चर्चा आज अखेर सुरू आहे। प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।